क्या बात आहे. आणि तुम्ही सगळेच जण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणू आपण की एकमेकांशी जोडले गेल्यात, वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून तुम्ही एकमेकांशी जोडले गेल्यात. मला सगळ्यांकडून एक एक गोष्ट एकमेकांबद्दलची काय आवडते तुम्हाला हे मला ऐकायचं आहे. एक अशी गोष्ट की जी तुम्हाला आवडते किंवा ती तुमच्यात नाही त्याच्यासाठी तुम्ही अप्रिशिएट करता. बापरे. एकेका वाक्यामध्ये तिकडनं सुरुवात मी विचार करून घेतो, तिच्यापासून सुरुवात करूया. मी Yes. विचार करून घेतो. एकेका वाक्यात प्रत्येकाबद्दल सांगा. प्रत्येकाबद्दल. Yes. इथे बसलेल्या ना. इथे बसले. ऋग्वेदबद्दल तर सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तो माझ्याकडनं काम करून घेऊ शकतो. म्हणजे तोच मगाशी म्हणला की आळस असतो लेखनाचा, तर तो डोक्यावर बसून लिहून घेऊ शकतो. स्वानंदला मी सांगितलेलं सगळं पटतं असं आत्तापर्यंत मला वाटलं. आम्ही खूप आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणजे मुसाफिरीमुळेच भेटलोय, पण आत्तापर्यंत चर्चा करताना त्याला सगळं पटतं असं मला लक्षात आलंय. अक्षताबद्दल बोलायचं तर आम्ही मागे एक म्हणजे ऋग्वेदनीच एक हे केलं होतं कलादिंडी नावाचं, त्याच्यात तिने रखुमाईची भूमिका केली होती आणि तेव्हापासून मला ती प्रचंड आवडते. आणि आत्ता ती कथा वाचनही अतिशय सुंदर करते, कथा आणि कविता. आणि रोहनचा आवाज मला खूप आवडतो. ऋग्वेदबद्दल सांगायचं तर तो ना डिपेंडेबल आहे. म्हणजे ह्या कार्यक्रमात खूप अडचणी येतात आणि खूप हे असतं, पण त्याला एकदा ती गोष्ट सांगितली की ऋग्वेद असा आहे, हा ठीक आहे बघूया आपण आत्ता हे करूया, की मग एक ना तिसरा मजला शांत राहतो. स्वानंदबद्दल मी म्हणेन वक्तशीरपणा. आणि सो माझ्याकडे नाही आहे फार, हे मी इथे नमूद करतो की मी तेवढा पंक्च्युअल नव्हतो, आता व्हायला लागलोय की वेळेवर पोहोचणं. आणि तो म्हणजे ना ते दोघंही गो गेटर्स आहेत, त्यांनी ठरवलं की ते करतात. अक्षता ईश्वरीताई म्हणाली तसं ती नॅचरल परफॉर्मर आहे. म्हणजे मी तिच्याकडनं कथा वाचन, कविता वाचन किंवा आमच्यात तसे विषय झालेच नव्हते की ही कथा. पहिल्यांदा मी ते ऐकलं तेव्हा स्पेलबाउंड होतो की अरे किती छान, किती नॅचरली हे आहे. आणि ईश्वरीताईची माझी ॲक्च्युली एवढी ओळख या कार्यक्रमानिमित्तानेच झाली आहे. पण ॲडॅप्ट करणं म्हणजे स्वतःचं अनेक लोक लिहितात, पण कोणीतरी लिहिलेलं आपण आत्ताच्या काळात कसं हे करू शकतो. ती ॲडॅप्टेबिलिटी हा फार महत्त्वाचा गुण आहे, जो मला फार मी ॲडमायर करतो तिच्यातला. अक्षता. ऋग्वेदचं सांगायचं तर अतिशय मेहनती माणूस आहे तो. आणि द क्वालिटी आय ॲडमायर द मोस्ट इज त्याच्याकडे ना टीम बांधण्याची अबिलिटी आहे, जी माझ्यात अजिबात नाही आहे. स्वानंदकडे पण तेवढी नाही आहे असं मी म्हणेन. पण म्हणजे जेव्हापासून आम्ही ऋग्वेदला भेटलो, मी हे आधी पण ऑब्झर्व केलं आहे रादर. मी त्याचा एक ग्रुप होता आधी आणि त्याच्यात मी इन झाले आणि तेव्हा असं मला अजिबात वाटलं नाही की अरे मी कुठेतरी नवीन एन्व्हायरमेंटमध्ये इन होते. सो तो असं सगळ्यांना कंबाईन करतो, 4 ठिकाणाहून 4 लोक आणून तो त्यांची टीम बांधू शकतो. ही त्याची खूप चांगली क्वालिटी आहे. स्वानंदचं मी मगाशी म्हटलं तसं मी कधी कधी चिडते, पण येस दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर इंडस्ट्री की त्याचं तो आहे म्हणजे शिस्त आहे त्याला एक, आणि त्याला लागतात एक ठराविक वेनी गेलेल्या गोष्टी. सो ते महत्त्वाचं आहे. मला ते आवडतं. रोहनचा आवाज मला आवडतो. तो जेव्हा पहिली भावगीत सुरू करतो आणि जी एक ताण घेतो सुरुवातीची, तर हा 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 असं होतं. एक सिरियसली आपण विंगेत असतो आणि क्या बात आहे असं एक होतं, किंवा काय आज कमाल आवाज लागलाय तुझा. आणि त्याचा सॉलिड आवाज आहे, त्याला तो सूट होतो. तो जे गातो ते त्याच्या आवाजाला खूप सूट होतं, त्यामुळे ते एक आवडतं मला. आणि ईश्वरीताईचं तर मी सांगेन की मला पर्सनली ही क्वालिटी खूप आवडते. जे लोक ना स्वतःचं काहीतरी क्रिएट करू शकतात, म्हणजे जे लिहू शकतात स्वतः एस्पेशली, मला काहीच सुचत नाही. मी 10 वेळा आत्तापर्यंत विचार केला असेल की आपण एकदा लिहिणं ट्राय करूयात, पण नाही, मला ते नाही जमत. त्यामुळे मला ज्यांना ते जमतं ना त्यांच्याबद्दल मला प्रचंड रिस्पेक्ट वाटतो. सो ईश्वरीताई त्या बाबतीत खरंच मानलं भाऊ तुला, खरंच. ईश्वरीताईच्या लिखाणाबद्दल सगळे बोलणारच आहेत. मला तिच्याबद्दल असं बोलायचं आहे की तिचा जो उत्साह आहे ना, ती आत्तापर्यंतच्या प्रत्येक शोला आली आहे पुण्याहून मुंबईला. म्हणजे पुण्यात एक शो झाला आहे तेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो, पण ती प्रत्येक शोला आली आणि ती आज इंटरव्ह्यूसाठी पण पुण्याहून आली आहे. तर टीमचा एक भाग होणं, म्हणजे लेखक असून सुद्धा, म्हणजे लेखिका असून ती, म्हणजे खरं तर तिने लिहून झाल्यावर जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तिने दुसरं काही ॲड ऑन करून देणं किंवा हे काम तर आहेच, पण टीमबरोबर इतकं सतत राहणं आणि
तेवढं कम्युनिकेशन ठेवणं, हा जो उत्साह आहे ना, तो मला खरंच खूप आवडतो. आणि छान वाटतं की म्हणजे पहिल्यापासून ती आहे आणि ती अजूनही आहे. असं नाही आहे की लिहून झालं आता तिचा संबंध राहिला नाही. तर ते खूपच भारी आहे. रोहनचं मला असं आवडतं की संगीत संयोजन तो जे करतोय ना, तर ती खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे डिरेक्टरचं केवढं क्रेडिट असतं किंवा त्याचा केवढा रोल असतो एखादी कलाकृती उभं करण्यात, तेवढंच जेव्हा संगीत येतं तेव्हा त्या म्युझिक डिरेक्टरचा असतो. त्याच्यामुळे त्याबद्दल मला त्याचं खूप कौतुक वाटतं. अक्षताबद्दल म्हणजे एक एक कसं सांगायचं अभी एक ही बताना पडेगा ना. त्याचा वेगळा segment करू आपण. खेल गए नाही, पण म्हणजे तिचं ॲक्टर म्हणून मला पहिल्यापासूनच, कारण मी खूप नंतर सुरुवात केली या क्षेत्रात. मी खूप म्हणजे माझ्या TYला आलो. ती खूप लहानपणापासून करते. तर ते ज्या प्रकारे ती लहानपणापासून या क्षेत्राशी जुळून राहिली आहे आणि ती ज्या प्रकारे त्याला अप्रोच करते, ते खूप छान आहे. आणि ऋग्वेद म्हणजे काय, म्हणजे मला वाटलं नव्हतं आणि ऋग्वेदशी एवढं माझं छान जमेल. पण डिरेक्शन, ॲक्टिंग आणि प्रोडक्शन या तिन्ही गोष्टी करताना त्याचा फोकस प्रत्येक गोष्टीकडे प्रॉपरली कसा डिवाईड होतो ना, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तो म्हणू शकला असता की मी ॲक्टिंग किंवा डिरेक्शन करतोय तर प्रोडक्शनची बाजू तू सगळी सांभाळ, किंवा तू इकडे जा तिकडे जा. स्पॉन्सरशिप्स आम्ही मिळवतो, कारण मी जसं मगाशी म्हटलं की हा प्रयोग 25 लोकांचा आहे. त्याच्यामुळे जो प्रयोग खर्च आहे तो आम्हाला स्पॉन्सरशिपद्वारे जर का तो आम्ही त्याला काय म्हणता येईल, त्याला एक हातभार लागला स्पॉन्सरशिपच्या प्रकारे, तर तो खूप चांगल्या प्रकारे अजून सादर होतो. तर त्यात त्याने कधी स्वतःचं असं केलं नाही की तू प्रोडक्शन बघ, तू जा इकडे जा. ते पण आम्ही इतक्या एकत्र ती जबाबदारी वाटून घेतली आहे. त्याच्यामुळे मला त्याचं खूप आवडतं की त्याचं इतक्या गोष्टी करतोय पण प्रत्येक गोष्टीकडे तो फोकस्ड आहे. खूप गोष्टी विसरतो तो ते करताना, पण मला त्याचं काही वाटत नाही, कारण ते साहजिक आहे, ते होणार आहे. आणि मी त्याला त्याबद्दल शिव्या देत नाही, कारण मी ते समजून घेतो आणि मग तो पण ते समजून घेतो की ओके, हा शिव्या देत नाहीये, पण मी असं नाही केलं पाहिजे. हां, म्हणजे आमच्यात ते अंडरस्टँडिंग, कदाचित त्याचे जे आधीचे मित्र असतील ते म्हणतील की हा एवढा चुका मान्य करतो त्याच्या, पण तो माझ्यासमोर करतो मान्य. तर ते खूप छान ट्युनिंग झालंय. तर असं प्रत्येकाबद्दल आहेच. ईश्वरीताईबद्दल मला असं वाटतं की तिचा खूप फ्रेश अप्रोच आहे रायटिंगचा ओव्हरऑल, किंवा डिरेक्टर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिणं खूप डिफिकल्ट आहे आणि ते खूप कमाल करते. आणि माझ्यासाठी गो टू पर्सन आहे की मला हे सुचलंय, त्याचं काय करायचं ते तू बघ, एवढं सिम्पल आहे माझ्यासाठी. आणि मला तिने लिहिलेलं आवडतं. म्हणजे मला असं वाटतं की एक वेवलेंथ जुळायला काही कारण लागत नाही, असंच पुलंचंच हे वाक्य आहे की एखाद्याची वेवलेंथ का जुळावी आणि का जुळू नये ह्याला काही कारण नसतं. तसं आमचं झालं आहे की काहीच कारण नाही की आमची वेवलेंथ कशी काय जुळली, पण माझ्यासाठी गो टू पर्सन आहे की मला असं असं सुचतंय, हां चांगलं आहे. हा एक मला कॉन्फिडन्स देणारी ही एकमेव व्यक्ती आहे. बाकी सगळे थांब जरा, नीट विचार कर मग आपण. पण ही सुरुवात तशी करते, मग नंतर ती सांगते जे काही खरं आहे ते, पण सुरुवात तरी ती चांगली करते की हा बाबा हे चांगलं आहे, आपण करू शकतो काहीतरी. रोहनबद्दल सांगायचं झालं म्हणजे त्याचं गाणं उत्तम आहेच, तो अरेंजमेंट पण त्याने खूप सुंदर केली आहे. पण सगळ्यात मला क्लिक झालेला गुण आहे ना त्याचा, तो खूप अभ्यासू आहे. आणि त्याच्या प्रत्येक डिसिजनमध्ये ना थॉट आहे की मला हे आवडलंय म्हणून मी हे घेतोय, असं नाही आहे. ते का आहे, कशासाठी आहे आणि ते आपल्या नाट्याविष्काराला कशी हेल्प होणार आहे त्याने, ह्याचा जो अभ्यास आहे ना तो मला जास्त आवडतो. बाकी सगळं त्याचं आवडतंच, पण हा पॉईंट मला जास्त आवडला आहे या सगळ्या मागचा त्याचा. अक्षताचं सांगायचं झालं तर मला ना असे ॲक्टर्स आणि असे कलाकार आवडतात की ज्यांची स्वतःची एक स्टाईल आहे, एक स्वतःचा एक ऑरा आहे की मी माझ्या पद्धतीने करणार. आणि हे खूप डिफिकल्ट आहे, कारण ती ज्या पद्धतीने तिची पद्धत आहे कामाची, तिची जी कदाचित जर दुसरा कोणीतरी डिरेक्टर असता तर ती खटकू शकते, अशी तिची पद्धत आहे. पण जर
दोन गोष्टी कम्युनिकेशन वाईज बेटर झाल्या ना, तर ती जे डिरेक्टरला हवे त्याच्या दोन पटीने जास्त प्रोडक्टिव्ह आणून देते समोर. सो हे एका डिरेक्टरसाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे मी बोललो नव्हतो, जाऊ दे, पण ही खूप माझ्यासाठीची खूप चांगली गोष्ट आहे. आणि स्वानंदबद्दल काय सांगायचं आता. स्वानंद एवढा इझी गोईंग पर्सन ना खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. कारण मी पॅनिक होतो. मी दाखवत नाही फक्त मी पॅनिक होतो की नाही होत, मी पॅनिक होतो. आणि तो म्हणतो हैल रे हैल, नको टेन्शन घेऊ. हे मला फक्त एवढं ऐकायचं असतं. आणि तो फक्त तेवढा इझी गोईंग नाही आहे, तो त्या गोष्टीने त्या पद्धतीने डीलसुद्धा करतो की ते तेवढं सिम्पल आहे. खरंच माझ्यासाठी ते कधी नसतं तेवढं सिम्पल, पण तो तेवढ्या सिम्पल करून टाकतो गोष्टी माझ्यासाठी. सो ही त्याची मला प्रचंड सिम्प्लिसिटी, जेवढा तो सिम्पल बाहेरनं दिसतो तेवढाच तो आतूनही तेवढाच सिम्पल आहे. सो त्याच्याशी डील करणं सगळ्यात सोपं आहे. की मला हे वाटतंय, ओके, मग तो जज नाही करणार की तुला हे असं का वाटतंय, ओके वाटतंय ठीक आहे, मग आम्ही त्या गोष्टी वर्कआउट होतात अशा. असं क्या बात आहे. इतकं छान भरभरून बोलल्यात तुम्ही सगळेजण एकमेकांबद्दल. आणि मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून सगळ्यांशी. आणि माझी अशी खूप इच्छा आहे की हे मुसाफिरीचे प्रयोग 7 झालेत आता, पण ते 70च्या पुढे जाऊ देत, असेच खूप चालत राहू देत. आणि मला वाटतं इतकं तुझं सगळ्यांनी गाण्याचं म्युझिकचं कौतुक केलं तर मला वाटतं 2 लाईन्स तो बनताय. नक्की एक भावगीतच सादर करतो. जेव्हा तुझ्या बटांना, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना माझान राहतो मी, माझान राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना. क्या बात आहे. आणि ही तर एक फक्त झलक होती असं आपण म्हणूया. तुम्हाला असेच खूप छान छान काव्याचे प्रकार किंवा लावणी, गवळण, भारूड, कथा हे सगळं जर का तुम्हाला बघायचं असेल तर मुसाफिरी नक्की बघा. आणि आता लवकरच मुसाफिरीचा आणखी एक 8वा प्रयोग लागलेला आहे आणि त्याची आपण विचारूयात, माहिती घेऊयात की काय, कधी असणार आहे, कुठे असणार आहे. मुसाफिरीचा 8वा प्रयोग आता लागला आहे. मुसाफिरीचा 7वा प्रयोग पुण्यात झाला. तर आम्ही खूप एक्सायटेड होतो पुण्यात प्रयोग करण्यासाठी. कारण एक पुण्याची संस्कृती, पुण्याची लोक, तर भरतनाट्य मंदिर. तर आता त्याच्याहून अजून एक पैसा जास्त एक्साइटमेंट कसली असू शकते तर ती डोंबिवलीची असू शकते. कारण परत तेच डोंबिवलीची लोक, डोंबिवलीची संस्कृती, डोंबिवलीची अक्षता. तर त्यामुळे पुढचा प्रयोग मुसाफिरीचा होता डोंबिवलीला 25 ऑगस्टला सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संध्याकाळी 8:30 वाजता. तर सगळ्यांनी नक्की या. आम्ही या इंटरव्ह्यूमधनं जे सगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की काय आहे मुसाफिरी, तर ती तुम्हाला बघितल्याशिवाय, म्हणजे आम्ही जे सांगितलं आहे त्यातनं तुम्हाला अंदाज येईल. पण जेव्हा तुम्ही ते बघाल, जेव्हा ते अनुभवाल, तेव्हा त्याची खरी गंमत, खरी मजा कळेल. तर मी सगळ्यांना सांगतो की नक्की या मुसाफिरीच्या 8व्या प्रयोगाला. डोंबिवलीला नक्की या. सावित्रीबाई फुले नाट्यगृह, 25 ऑगस्ट संध्याकाळी 8:30 वाजता. धन्यवाद. थँक्यू सो मच. मस्त वाटलं. खूप खूप शुभेच्छा. असे छान छान प्रयोग खूप खूप रंगू देत आणि अजूनही वेगवेगळ्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना आवडेल बघायला काम करताना. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.